हॅलो एव्हरीवन. आत्तापर्यंत आपण बरेच व्हिडिओज बघितलेत की इन्व्हेस्टमेंट्स कशा प्रकारे करायला पाहिजे, वेदर इट इज थ्रू SIP और लमसम, त्याचे रिटर्न्स कसे आहेत. आता यापुढे आपण आज बघूया की पॅसिव्ह इन्कम कसं जनरेट व्हायला पाहिजे. दॅट इज थ्रू SWP, सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. तर हे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन काय आहे, ह्याचा पुढे फायदा आपल्याला कसा होतो, आपण कसे ते पैसे काढू शकतो, जो आपला कॉर्पस तयार होतो त्याला टॅक्स लागू आहे का, ह्याबद्दल सगळी माहिती द्यायला आपल्याबरोबर आहेत प्रदीप. गुड मॉर्निंग प्रदीप. गुड मॉर्निंग सोनाली. आजचा आपला विषय आहे SWP, जे सगळ्यांना असं जाणून घ्यायचं आहे की SWP म्हणजे काय, सिस्टमॅटिक विड्रॉवल म्हणजे काय, आणि त्याचा आपल्याला कसा फायदा होतो पुढे, एक पॅसिव्ह इन्कम जे आपल्याला हवं असतं. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की SWP म्हणजे काय, हे जर तू सांगितलं तर खूप बरं. SWP हा गेल्या 1-1.5 वर्षामध्ये खूप पॉप्युलर झालेला वर्ड आहे. आपल्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन माहिती आहे आणि त्यालाच बरोबर पॅरलल असा शब्द तयार झाला, सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. म्हणजे काय, आपण कुठली गुंतवणूक एखादी करतो तर त्याच्यावरती आपल्याला काहीतरी परतावा मिळतो. परतावा म्हणजे काय, तर रिटर्न. तर एखादी आपण फिक्स डिपॉझिट केली तर त्याच्यामध्ये आपण एखादा मंथली इंटरेस्ट घेतो, क्वार्टरली इंटरेस्ट घेतो, ॲन्युअल इंटरेस्ट घेतो. एखादा आपल्याकडे रिअल इस्टेट असतं तेव्हा आपल्याला त्याच्यावरती रेंट मिळतो. मग जेव्हा इक्विटी रिलेटेड जेव्हा इन्व्हेस्टमेंट असतात तेव्हा त्याच्यावरती एक फिक्स्ड इन्कम कसं मिळवायचं, तर त्याच्यामधनं प्रचलित झालेला वर्ड म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. म्हणजे काय, तर माझ्याकडे 1 कोटी रुपये आहेत आणि या 1 कोटी रुपयावरती मी मंथली, क्वार्टरली किंवा ॲन्युअली कसा परतावा घ्यावा हे मी माझ्या आर्थिक सल्लागाराबरोबर ठरवून बसवलं पाहिजे. त्याचं अर्थ म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. खूप छान प्रदीप. माझा आता ह्यालाच लागून पुढचा प्रश्न असा आहे की SWP ही कोणासाठी आहे आणि ही योग्य वेळ आहे का, आणि असेल तर ही SWP कोणी करायला हवी. SWP कोणासाठी आहे ह्याच्या प्रश्नाचं उत्तर तसं सोपं वाटतं की जेव्हा आपल्याला कुठलंही पॅसिव्ह इन्कम हवं आहे तेव्हा आपण कुठल्या तरी पॅसिव्ह इन्कमसाठी सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन ही योजना वापरली पाहिजे किंवा ही फॅसिलिटी वापरली पाहिजे. पण नक्की SWP सुरू करायची म्हणजे नक्की काय करायचं, तर मला असं वाटतं की सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन ही सगळ्यात शेवटचा आस्पेक्ट ऑफ द पोर्टफोलिओ आहे. म्हणजे काय, तर पहिल्यांदा जेव्हा मी एखादी इन्व्हेस्टमेंट सुरू करतो त्याला मी ॲक्युम्युलेशन फेज म्हणतो. मग ती ॲक्युम्युलेशन फेज कुठनं येईल, तर ती ॲक्युम्युलेशन फेज माझ्या इन्व्हेस्टमेंट पॅटर्नमधनं येईल. मग तो इन्व्हेस्टमेंट पॅटर्न कसा असेल, तर मी एक तर लमसम इन्व्हेस्टमेंट करीन आणि 7-8 वर्ष थांबीन, किंवा मी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन 7-8-10 वर्ष करतोय. आणि जेव्हा मी 7-8-10 वर्ष एखाद्या इन्स्ट्रुमेंटमध्ये असतो तेव्हा तिथे माझा एक कॉर्पस तयार होतो. आणि त्या कॉर्पस जेव्हा तयार होतो त्याला आपण ॲक्युम्युलेशन म्हणतो. तो कॉर्पस ॲक्युम्युलेशनमधनं वेल्थमध्ये जातो आणि जेव्हा माझी वेल्थ क्रिएट होईल तेव्हा मी ॲक्च्युली सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅनकडे बघितलं पाहिजे. मला सगळ्यात आयडियल सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन वापरावा हे रिटायरमेंटसाठी वाटतं. कारण त्याच्या आधीचे जे सगळे गोल आहेत आपले, की चाइल्ड एज्युकेशन, चाइल्ड मॅरेज, याला एक लमसम पैसे लागतात. त्याला काही कुठल्याही दर महिना, क्वार्टरली, ॲन्युअली असे पैसे लागत नाहीत. तर रिटायरमेंट कॉर्पस युटिलाइज करण्याची SWP अतिशय चांगलं पॉवरफुल अशी फॅसिलिटी आहे. पण त्याच्यासाठी ह्या 3 स्टेप आपण वापरणं अतिशय गरजेचं आहे, की ॲक्युम्युलेशन, वेल्थ तयार करणे आणि मग वेल्थ डिस्ट्रीब्युशन करणे म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. आता ह्याचा पुढचा प्रश्न मला प्रदीपसाठी असा आहे की SWP करताना काही त्याच्या स्ट्रॅटेजीज आहेत का, आणि असेल तर प्लीज एक एक्झाम्पल देऊन सांगशील का. छान प्रश्न आहे सोनाली. पण सध्या SWP बद्दल खूप बोललं जात आहे. पण SWP करताना कुठल्या इन्व्हेस्टरने आपला एक सारासा पोर्टफोलिओचा विचार केला पाहिजे. सारासा पोर्टफोलिओ म्हणजे काय, की त्याचे पूर्ण पैसे फक्त इक्विटीमध्ये नसतात. त्याचे काही पैसे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये असतात, काही पैसे रिअल इस्टेटमध्ये असतात आणि गोल्डवरनं आपण तसा परतावा घेत नाही, आणि थोडे पैसे आपले इक्विटीमध्ये असतात. तर मी एका पेजवरती मांडलं पाहिजे की माझ्याकडे नक्की पैसे कुठे आहेत. आपण एक उदाहरण घेऊया. एखादा माणूस जर का आता 58व्या वर्षी एखाद्या प्रायव्हेट संस्थेमधनं रिटायर्ड होत असेल तर सध्याच्या एक आपण असं म्हणूया की अबो ॲव्हरेज माणसाचं इन्कम काय असेल आणि त्याची वेल्थ काय असेल, तर त्याच्याकडे एक एक्स्ट्रा फ्लॅट असतो. त्या फ्लॅटवरती आपण एक असं धरूया, त्याला एक 20,000 रुपयाचं उत्पन्न आहे. त्याला एक रिटायरमेंट कॉर्पस मिळालेला असतो. तो असतो 1 ते 1.25 कोटी रुपयाचा. आणि त्याचे इक्विटी साईडला 75 लाख रुपये असतील तर ती त्याची नेटवर्थ झाली. म्हणजे काय, 1.25 कोटी रुपये त्याला फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आहेत
75 लाख रुपये त्याचे म्युच्युअल फंड्समध्ये आहेत आणि त्याला 20,000 रुपयाचं रेंटल इन्कम येतं आहे. या 1.25 कोटी जे काही मिळणार आहेत त्याच्यावरती जर का आपल्याला 7% रिटर्न मिळाला तर आपल्याला 8,75,000 रुपये मिळतात आणि डिवायडेड बाय 12 केला आपण तर आपल्याला 70,000 रुपये 72,000 रुपये महिना मिळतात. मग ह्या 75 लाखाचं नियोजन कसं करावं तर मला असं वाटतं की पहिली जी काही एक फेज आहे, पहिली 5 वर्षाची जी फेज आहे ती माझी ह्या फिक्स डिपॉझिट इंटरेस्टमधनं होती आहे का, की माझी जी नीड आहे की माझा खर्च जर का 75,000 रुपये ते 60,000 ते 1,00,000 रुपये तर मी पहिले इंटरेस्ट इन्कममधनं समहाऊ आय कॅन मॅनेज माय शो ऑर नॉट. त्याचा फायदा असा होईल की माझे हे 75 लाख रुपये जे आहेत हे 75 लाख रुपये दरवर्षी 10-12% वाढत राहतील. 12% जर का आपला 7 वर्षाचा जो नियम आहे त्यानुसार आपले 75 लाख रुपये 7 वर्षांनी डबल होतील आणि मग 5 वर्षांनी 75 लाख रुपये जेव्हा 1.25 कोटी रुपये होतील तेव्हा 1.25 कोटी रुपयावरती एक हँडसम विड्रॉवल करता येईल. कारण इन्फ्लेशननी हे जे 1.25 कोटी रुपये असतील याची पर्चेसिंग पॉवर कमी झाली असेल. मग या 1.25 कोटी रुपयावरती काय करता येईल तर मी जर का विचार केला माझा तर मी त्याच्यावरती 4% विड्रॉ करेन. पण आयडियली 7-8% विड्रॉ करायला हरकत नाही. म्हणजे काय होईल तर 1.25 कोटी रुपयावरती जेव्हा आपण 7-8 कोटी रुपये करू तेव्हा इकडनं 70,000 रुपये येतील, व्याजाचे 70,000 रुपये होतील आणि इन्फ्लेशन वाढलेलं असेल आणि माझा खर्चही वाढलेला असेल. तर 7-8% ही अतिशय आयडियल अशी विड्रॉवल आहे असं मला वाटतं. त्यांनी फायदा काय होईल तर 12% जर का रिटर्न आपण मिळवू शकलो आणि आपण 7% विड्रॉ केले तर 5%ने आपला कॉर्पस ग्रो होत राहील आणि त्याचा फायदा हा आपल्याला दर 5-7 वर्षांनी होईल. कारण इन्फ्लेशनमुळे आपल्याला विड्रॉवल जर जास्ती करायला लागलं तर आपला कॉर्पस मोठा झालेला दिसेल आणि अतिशय छान पद्धतीने विड्रॉवल पण होईल. अरे वा, मस्तच. सो नाव माझा शेवटचा प्रश्न प्रदीप तुला असा आहे की ह्याच्यावर काय टॅक्स लागू होतो का, आणि होत असेल तर कॅन यू प्लीज थ्रो सम लाईट अबाउट दिस. कारण हा टॅक्स हा विषय असा असेल आहे का सगळ्यांना ते असं वाटतं अरे मी पैसे तर काढतोय तर त्याच्यावर मला काय टॅक्स लागणार आहे का. सोनाली, निवृत्तीनंतर कुठल्याही प्रकारचं सेव्हिंग हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर आपण टॅक्स जर का वाचू शकलो तर ते एक प्रकारचं सेव्हिंगच आहे. तर पोस्ट टॅक्स रिटर्न हाच याचाच विचार केला पाहिजे. आपण जे आधीच्या उदाहरणामध्ये बघितलं की मला इंटरेस्ट मिळत आहे, मला रेंट मिळत आहे, हे दोन्ही माझ्या इन्कममध्ये ॲड होत आहे आणि इन्कममध्ये जेव्हा एखादी गोष्ट ॲड होते तेव्हा मला त्याच्यावरती टॅक्स भरायला लागतो माझ्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार. पण SWPचा एक अतिशय चांगला असा फायदा आहे. आपण हेच उदाहरण घेऊया की 1.25 कोटी रुपये माझे आहेत, मी त्याच्यावर 7% विड्रॉ करतोय तर मी 8,75,000 रुपये विड्रॉ करतो. पण 8,75,000 रुपये जेव्हा मी विड्रॉ करीन तेव्हा हे 8,75,000 रुपये माझ्या इन्कममध्ये ॲड होणार नाहीत. कारण त्या 8,75,000 मधला काही भाग हा माझी गुंतवणूक असेल आणि काही भाग हा माझा प्रॉफिट असेल. तर प्रॉफिट हा फक्त टॅक्सेबल आहे आणि तो पण लॉंग टर्म कॅपिटल गेनच्या अंडर आहे. तो काही माझ्या इन्कममध्ये ॲड होणार नाही. आपण एक उदाहरण घेऊया. 8,75,000 मध्ये 4,75,000 माझं कॅपिटल आहे आणि 4 लाख रुपये माझा गेन. तर 4 लाख रुपयावरती मग मला रिटर्न भरायचं आहे का तर मला असं वाटतं नाही. कारण त्या 4 लाख रुपयातले 1.25 लाख रुपयावरती आपल्याला कुठलाही टॅक्स भरायचा नाही आहे. म्हणजे काय होईल तर 2,75,000 रुपयावरतीच मला टॅक्स भरायला लागेल. मग हा टॅक्स कुठल्या कुठल्या प्रकारचा आहे तर त्यामध्ये 2 प्रकारचे टॅक्स आहेत. एक म्हणजे शॉर्ट टर्म आणि एक म्हणजे लॉंग टर्म. पण आपण या व्हिडिओमध्ये जेवढं काही बोललोय त्याच्यामध्ये आपण असं सांगितलंय की तुम्ही पहिल्यांदा ॲक्युम्युलेशन करा, ॲक्युम्युलेशन नंतर वेल्थ करा आणि वेल्थ नंतर ॲक्च्युली तुम्ही डिस्ट्रीब्युशन करा. मग ह्या डिस्ट्रीब्युशनमध्ये शक्यतो आपण लॉंग टर्ममध्ये पडू आणि मग लॉंग टर्मवरती आपल्याला 2,75,000 वरती 12.5% टॅक्स भरायला लागेल. तर 12.5% ऑन 2,75,000 रुपीज इज अ व्हेरी निग्लिजिबल टॅक्स. आय विल जस्ट कॅल्क्युलेट अँड लेट यू नो. तुला हार्डली 34-35 हजार रुपये टॅक्स भरायला लागेल. जेव्हा तुझं 9 लाख रुपयाचं 8,75,000 विड्रॉल होत आहे आणि तुला 35,000 रुपये टॅक्स भरायला लागतोय तर हा अतिशय निग्लिजिबल टॅक्स आहे. तर हे खूप टॅक्स एफिशियंट इन्स्ट्रुमेंट आहे टू विड्रॉ द हँडसम मनी. दॅट्स ग्रेट प्रदीप, खूप छान माहिती दिली आम्हाला. ह्याच्यावरून एक लक्षात आलं की SWP म्हणजे फक्त एक पैसे काढायचं नियोजन नाही आहे. ते जर एक स्मार्ट वेनी आपण प्लॅन केलं तर एक स्ट्रॅटेजी बनवली तर आपण ते एक इन्कम जनरेट करू शकतो फॉर आवर रिटायरमेंट लाईफ. दॅट्स SWP. थँक्यू प्रदीप.